जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यामध्ये काल संध्याकाळच्या सुमारास जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झालाय। त्यामुळे तालुक्यामधल्या अनेक गावांमध्ये केळीच्या पिकांचं मोठं नुकसान झालंय। अहिरवाडी गावामधल्या प्रभाकर पाटील या शेतकऱ्यानं त्याच्या शेतामधील जमीनदोस्त झालेलं केळीचं पीक वाहून हंबरडा फोडलाय। या शेतकऱ्याच्या व्हिडिओ पाहून अनेक जण हळहळ व्यक्त करतात। कालच्या दिवशी आमची केळी पुरी उद्ध्वस्त झाली। आमचं जीवन त्याच्यावरतीच आहे। आमची केळी आहे तर आमचं जीवन आहे। आमचा ती केळी गेली, आता आम्ही आज कशावर जगणार? आम्हाला सरकारकडे मागणी हीच आहे की आमची भरपाई नुकसान आम्हाला मिळावी। आमची केळी होती 1 हेक्टर। कितीचं नुकसान आहे तुमचं? आता काय, आता आम्हाला ते केळी उभं करायला कमीत कमी 3-4 लाख रुपये लागून गेले। रावेर तालुक्यामध्ये खूप केळीचं नुकसान होत आहे। 1 तारखेला झालं, कालही झालं, याच्या आधीसुद्धा बऱ्याच गावांमध्ये नुकसान झालं आणि खरोखर निसर्गाचा एक खूप मोठा फटका आमच्या सगळ्या शेतकरी केळी उत्पादक बंधूंना बसतो आहे। गावामध्ये जर शेतामध्ये जर 1000 खोडं असतील, 1000पैकी 200 खोडं जरी पडलेले असतील तर ते 1000 खोडं पडल्याचं नुकसान 200 खोडांमुळे होत आहे। त्यामुळे पकडताना 100% नुकसान तुम्ही पकडा।